मी सांगितलं की सस्टेनेबिलिटी अँड ग्रीन बिझनेस ह्याच्यामध्ये आत्ता फ्युचर कन्झ्युमर्सला वाव म्हणजे फ्युचर कन्झ्युमर्स प्रेफर करतात, त्यामुळे वाव आहे. आता सस्टेनेबिलिटी जसं की इको फ्रेंडली ब्रँड्स आपल्याला क्रिएट करण्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे असं मला वाटतं. जसं की ई बाईक्स, ऑटो ई कार्स, देन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, त्याच्यामध्ये नवीन नवीन आपण काय करू शकतो त्याच्यावर आपण नक्कीच वर्क करू शकतो. आणि मी असं म्हणतो की पीपल रिमेंबर एक्सपिरियन्स मोर दॅन द प्रोडक्ट प्राईस. तुम्ही जर चांगला एक्सपिरियन्स दिला तर प्रोडक्ट प्राईस काय आहे अप टू सम एक्सटेंट हे मॅटर करतं, पण पुढे जाऊन ते विचार करतात की बाबा काहीतरी चांगलं करतो आहे तर इट्स ओके, ही इज डुईंग फॉर समथिंग फॉर गुड. तर अशा प्रकारे आपण ग्रीन एनर्जी, सस्टेनेबल एनर्जी याकडे नक्कीच आपण जाऊ शकतो. त्यानंतर काही कोअर पिलर्स फॉर बिल्डिंग फ्युचर बिझनेसेस मला वाटतं की सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे इनोव्हेशन माइंडसेट. त्या आपल्या प्रत्येक ओनरकडे किंवा एम्प्लॉईजमध्ये इनोव्हेशन माइंडसेट पाहिजे. आत्ता आपण जे एक्झाम्पल्स पाहिले की कोडॅक, नेटफ्लिक्स याच्यामध्ये इनोव्हेशन करायसाठी ते गेले नाहीत, त्याच्यामुळे ते मागं पडले. ॲक्च्युली कोडॅकची जर तुम्ही स्टोरी ऐकली तर कोडॅकमधल्या एका एम्प्लॉईनी त्यांच्या ओनरला सांगितलं होतं की आपण डिजिटल का जात नाही आहे, आपण रोल. तर त्या ओनरनी सांगितलं आपला जो रेव्हेन्यू येतो आहे तो सगळा रोल्सवर आहे, जे पण आपले फोटोज येतात ना त्याच्यावर आहे. त्यामुळे हार्ड कॉपी वगैरे देणे, रोल्स मेंटेन करणं हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पण ते डिजिटली गेले नाहीत, त्यामुळे वाईप आउट झालं. तेच जर त्याने ऐकलं असतं तर आज ते मे बी एक्झिस्ट करत असते. तर अशा गोष्टी आहेत की कोणी जर काही इनपुट्स देत असेल तर त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे. कंटिन्युअसली इनोव्हेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि आता एक एक्झाम्पल सांगतो. मी हे ऑब्झर्व केलं की उबेर आणि ओला कंपनीचे आपण आधी ॲप्स जर पाहिले तर बऱ्याच वेळेला आपल्याला 15 ते 20 मिनटं जरी वेट करायला लागलं, 5 मिनटं जरी वेट करायला लागलं ना, आपल्याला खूप आपण राग यायचा किंवा ॲंग्री व्हायचो की बाबा एवढा वेळ झाला गाडी का नाही आली. तर त्या उबेर आणि ओलाच्या रिसर्चर्सनी ह्याच्यावर विचार केला की मी काय करून लोकांना एंगेज ठेवू जेणेकरून त्यांना टाईम कसा जातो आहे कळणारच नाही. आणि आत्ता जर पाहिलं तर गुगल मॅप्स थ्रू ते तुम्हाला कार्स दाखवतात की तुमची कार या लोकेशनला आली, त्यामुळे आपल्याला समजतच नाही की टाईम कसा गेला. आणि त्यामुळे आपण जे आधी प्रॉब्लेम्स त्यांना फेस करायचे कस्टमर केअरला कंटिन्युअस कॉल्स यायचे, आता ते ऑलमोस्ट बंद झाले. तर अशा प्रकारे त्यांनी इनोव्हेट केलं, रिसर्च केला की काय गरज आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी वर्क केलं.